ऑफिसमधली मुलगी म्हणाली, "बस अजून किती वेळ?" ती भेटायला आली होती आणि तिला जवळ घेऊन पूर्ण दिवसभर. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. एका ऑफिसमध्ये मी नोकरीला होतो आणि माझी पोस्ट तिथे सिनियर पदावर होती. तिथे एक मुलगी अंजली नावाची नवीनच आली होती. तिला जेव्हा मी बघितलं होतं, पहिल्या दिवशी अंजली जेव्हा आली होती तेव्हा ती पांढऱ्या कलरच्या ड्रेसमध्ये होती. तिचे लांब लांब केस आणि गुलाबी ओठ, तिच्या चेहऱ्यावर हलकी हलकी स्माईल. तिला बघून तर माझं मन एकदम प्रसन्न झालं होतं. तिला कामात काही अडचण आली तर ती मला विचारत होती नेहमी, आणि मला पण तिची मदत करायला खूप आवडत होतं. तिच्या ओळखीचा एक मुलगा पण तिच्यासोबत ऑफिसला होता. अंजलीसोबत श्याम कामाला होता. तो तिच्या नात्यामध्येच होता काहीतरी. मला तर अंजलीवर जणू प्रेमच झालं होतं, पण मी तिला डायरेक्ट कसं बोलू हेच समजत नव्हतं. तसं मी तिला रोज प्रेमाने बघायचो. मला वाटलं की ती समजून जाईल माझ्या बघण्यावरून. पण खूप दिवस असंच चाललं होतं. मी तिला बघायचो पण तिला समजत नव्हतं मी तिला एवढं का बघत असेल. शेवटी मी विचार केला की तिला सांगावं. तिला तर मी रोज बोलत होतो, पण माझी काही हिंमत होत नव्हती तिला बोलायला की मला आवडते ती. मग माझ्या मनात एक विचार आला, तिच्यासोबत जो मुलगा होता श्याम, त्याच्या माध्यमातून तिला सांगावं. श्यामला मी बोलवलं आणि त्याला सांगितलं की अंजली मला खूप आवडते, तू तिला सांग माझ्याबद्दल. श्याम लगेच तिच्याजवळ गेला आणि तिला सर्व सांगितलं. अंजलीने श्यामजवळ परत सांगितलं की त्यांना जर मी आवडते तर त्यांनी स्वतः मला तसं बोलावं. मी तर तिला लगेच जाऊन बोललो आणि तिचा पण होकार आला. तिला मी रूमवर बोलवलं आणि तेव्हा तिने मला जे काही सांगितलं होतं, मला तर धक्काच बसला होता. अंजलीचं लग्न झालं होतं. तिचा नवरा तिच्यापासून दूर राहत होता. तो का दूर राहतो याचं कारण तिने मला सांगितलं नव्हतं. आमची आता 2-3 दिवसामध्ये भेट होऊ लागली. मी प्रत्येक भेटीला तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होतो. आता तर मी तिच्या एवढ्या जवळ आलो होतो की तिला आमचं तसलं काही सुरू होतं. खूप वेळ आम्ही. शेवटी ती म्हणाली, "आता बस अजून किती वेळ?" कारण पूर्ण दिवसभर मी तिला अंजली मला भेटायला यायच्या आधी म्हणायची, "हे बघा, मी थोडाच वेळ थांबेल, तुम्ही खूप जास्त वेळ." नंतर मी थोडं स्वतःला सावरत होतो. पण काही दिवसानंतर अंजली परत तिच्या गावी गेली होती आणि परत ती आलीच नाही. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही. ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे. मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.